नमस्कार, मी संकेत देशपांडे. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये. 21 ऑक्टोबर 2023ला बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यात परळी शहरातच व्यापारी महादेव मुंडे यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. मात्र या हत्येविषयी महाराष्ट्राला जवळपास सव्वा ते दीड वर्षानंतर समजलं की अशा पद्धतीने निर्घृण हत्या जी आहे ती महादेव मुंडे यांची झालेली आहे. ज्यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं त्यानंतर प्रामुख्याने महादेव मुंडे हत्या प्रकरणही समोर आलं आणि त्या अनुषंगाने पुन्हा या प्रकरणाचा तपास जो आहे तो सुरू झाला. या प्रकरणामध्ये सव्वा ते दीड वर्षामध्ये स्थानिक पोलिसांकडून योग्य तसा तपास झाला नाही आणि या प्रकरणी आता एस-आय-टी गठीत करावी अशी मागणी प्रामुख्याने महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली होती. अखेर ती मागणी देखील मान्य झाली आणि एस-आय-टी म्हणून आय-पी-एस अधिकारी जे पंकज कुमावत आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली एस-आय-टी कमिटी देखील एक गठीत करण्यात आली. या एस-आय-टी कमिटीनं मागच्या 6 ते 7 महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या पातळीवर जो आहे तो तपास केला. त्यानंतर ब्रेन मॅपिंग असेल किंवा नार्को टेस्ट असेल संबंधित आरोपींच्या किंवा पॉलिग्राफच्या टेस्ट असतील. या सगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं. मात्र मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रामुख्याने हे सगळे जे अहवाल आहेत ते कुठेतरी व्हायरल होतायत, लीक होतायत. अशा आशयाची चर्चा जी आहे ती समोर येताना पाहायला मिळत होती. मात्र या सगळ्यावर आता बीड पोलिसांकडून प्रेस नोट काढत हे संपूर्ण अहवाल हे गोपनीय आहेत असं एस-आय-टीच्या माध्यमातून जे आहे ते सांगण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. आणि याच अनुषंगाने आपण या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत, की अहवाल लीक झाल्याची अफवा नेमकं पसरवतंय कोण आणि बीड पोलिसांना नेमकी या सगळ्याबाबतची प्रेस नोट का काढावी लागली? हेच आपण या लाईव्हमध्ये बोलणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने सुद्धा महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण घडल्यानंतर प्रामुख्याने सर्वाधिक चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळाली. या सगळ्यानंतर अलीकडेच आता तो वाल्मिक कराड जो आहे त्याच्या घरातल्या सुद्धा दोघांचे जे कामगार होते त्या दोघांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट झाल्याचं समोर आलं. मात्र हे सगळं होत असताना आता अहवालच लीक झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली गेली आहे. नेमकं काय घडलंय? पोलिसांकडून नेमकी काय प्रेस नोट काढण्यात आली? संकेत आतापर्यंत या प्रकरणात जसं तू सांगितलंस काही जणांच्या नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग, काहींच्या पॉलिग्राफ सुद्धा झालेल्या आहेत आणि या सगळ्या टेस्ट झाल्याच्या नंतर लाय डिटेक्टर सुद्धा काहींच्या झाल्यात. त्यामुळे या ज्या 4-5 ज्या मानसोपचार तज्ञांच्या मदतीनं घेतल्या जाणाऱ्या ह्या ज्या टेस्ट आहेत, ज्या तुमच्या सगळ्या मेंटली तुमच्या शरीरात काय-काय बदल घडतात, या सगळ्यावरती ठरत असतं, की या टेस्टचे निकाल नेमके कशा स्वरूपाचे येतात. या ज्या टेस्ट असतात या विशेषतः जर आपण पाहिलं तर हो, नाही मध्ये प्रश्न विचारले जातात किंवा समोरच्या व्यक्तीला एखादी माहिती त्याच्याकडून काढून घ्यायची अशा अनुषंगाचे प्रश्न विचारले जातात आणि मग आपल्या डोक्यामध्ये किंवा मेंदूमध्ये आपण ज्याला म्हणू शकतो, कशा पद्धतीचे बदल होतात, काय-काय केमिकल रिएक्शन्स होतात, काय-काय बदल होतात या सगळ्यावरून ठरवलं जातं, की समोरचा व्यक्ती जे काही बोलतोय हे खरं आहे की खोटं आहे किंवा तो किती पर्सेंट या सगळ्यात खरं बोलतोय किंवा तो कॉन्शियस होतोय का, तो घाबरतोय का? या सगळ्यावरती समोरचा माणूस किती खरं बोलतोय किंवा खोटं बोलतोय हे सगळं ठरत असतं आणि या अशाच आशयाच्या या 4ही टेस्ट असलेल्या पाहायला मिळतात. आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये जसं तू म्हटलास, की पहिले 1-1.5 वर्ष हे प्रकरण कुणालाच माहिती नव्हतं. अतिशय संथ गतीनं या सगळ्याचा तपास सुरू होता. ज्या महादेव मुंडेंच्या पत्नी आहेत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वेळोवेळी आपल्याशी बोलताना सुद्धा असा आरोप केलेला आहे, की बंगल्यावरून एक फोन येतो आणि त्यानंतर पोलीस त्यांचा तपास थांबवतात किंवा तपास करण्यासाठी टाळाटाळ करतात. तर हा बंगल्यातून आलेला फोन नेमका कुणाचा असतो? तर त्याचा निशाणा थेट जातो तो म्हणजे वाल्मिक कराड त्याच्या मुलांकडे जातो. मात्र हा बंगला कुणाचा याविषयी आत्तापर्यंत आपल्याला तशी फारशी काही माहिती नाहीये. मात्र वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हे सगळं प्रकरण दडपण्याचा किंवा पोलिसांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. असं आत्तापर्यंत खूपदा ज्ञानेश्वरी मुंडे म्हटलेले आहेत. त्यानंतर अर्थातच एस-आय-टी स्थापन झाली. या सगळ्या टेस्ट झालेल्या आहेत. टेस्टच्या माध्यमातून जे अहवाल आलेत, खरं तर या अहवालांकडे खूप जणांचं संपूर्ण महाराष्ट्राचंच लक्ष असं आपण म्हणू शकतो. कारण हे अहवाल मिळवण्यापूर्वी या टेस्ट करून घेण्यासाठीची सुद्धा प्रोसेस खूप मोठी होती. मुळात या अशा स्वरूपाच्या टेस्ट आहेत, ज्या करण्यासाठी बऱ्याच परवानग्या लागतात, कोर्टाच्या परवानग्या लागतात आणि या सगळ्या परवानग्या नसतील तर या टेस्ट होऊ शकत नाहीत. इतक्या सहजासहजी कुठल्याही प्रकरणात अशाच टेस्ट केल्यात या सगळ्या ज्या मेंटल सगळ्या रिलेटेड ज्या टेस्ट असतात या काही अशाच केल्या जात नाहीत. मानसशास्त्राशी रिलेटेड असणाऱ्या. त्यांच्यासाठी खूप काहीतरी बेसिक असावं लागतं. त्याच्यामागे पुरावे तेवढे भक्कम असावे लागतात किंवा पोलिसांना दाट संशय असावा लागतो. त्याचबरोबर न्यायालयापुढे ते सगळं सिद्ध करावं लागतं, की या टेस्ट करणं किती महत्वाचं आहे.
त्यामुळे जेव्हापासून या टेस्ट झाल्या किंवा ज्या या टेस्ट होणार आहेत असं कळलेलं होतं, तेव्हापासूनच खरं तर या टेस्टच्या विषयानी अनुषंगानं खूप काही-काही बोललं जात होतं. मुळात या टेस्ट होणार याचा अर्थ आपण आरोपीच्या कुठेतरी जवळ पोहोचणार आहोत, हे निश्चित असतं. त्यामुळेच मग या प्रकरणातल्या आरोपींना वाचवण्यासाठी असेल किंवा आणखी काही कारणासाठी असेल, या टेस्टचे जे अहवाल आलेले आहेत, हे अहवाल आता लीक झालेले आहेत किंवा हे अहवाल काही खाजगी व्यक्तींना पाठवलेले आहेत, काही खाजगी व्यक्तींनी वाचलेले आहेत, खाजगी काही संस्थांनी वाचलेले आहेत, त्यांना दाखवले गेलेत. अशा पद्धतीच्या अफवा पसरवल्या जातायत. पण मुळात या अहवालात काय म्हटलंय याविषयी कुणी आत्तापर्यंत काहीच बोलताना पाहायला मिळत नाही. मग या खाजगी व्यक्तींना दाखवल्या गेल्यात किंवा खाजगी व्यक्तींना, खाजगी संस्थांना काही पाठवल्या गेल्यात, हे नेमकं कोण पसरवतंय? याविषयी कुठलीही माहिती मिळालेली नाहीये. अचानकच या अफवा सगळ्या पसरवायला सुरू झालेलं होतं. आपण जर बघितलं तर 8-10 दिवसांपूर्वीच या टेस्ट झालेल्या आहेत आणि असं असताना 2-3 दिवसांच्या नंतर या सगळ्यातले अहवाल आले. अहवाल आल्याच्या नंतर पोलिसांनी सुद्धा सांगितलं, की आमच्याकडे हे अहवाल आलेले आहेत. ज्ञानेश्वरी मुंडे सुद्धा म्हटल्या, की माझ्यापर्यंत आले नाहीयेत. मात्र एस-आय-टीच्या पथकाकडे हे अहवाल आलेले आहेत. मग असं असताना अचानकपणे जेव्हा आपण आरोपीच्या जवळ चाललेलो आहोत, तपास यंत्रणा आरोपीच्या जवळ पोहोचतायत. असं असताना अशी काहीतरी एखादी अफवा पसरवायची जेणेकरून तपासावर या सगळ्याचा परिणाम होईल किंवा मग आणखी काही मॅनिप्युलेशन करता येईल अशा अनुषंगाने या सगळ्या अफवा पसरवल्या जातात का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये उपस्थित होतोय. अर्थात अफवा कोण पसरवतंय हे माहीत नाही. मात्र ज्या अफवा पसरवल्या जातायत या पूर्णपणे खोट्या आहेत, असं आता एस-आय-टीच्या तपास अधिकाऱ्यांकडूनच म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे खरंच या अफवा खोट्या आहेत हे तरी पोलिसांनी कन्फर्म केलंय. मात्र या अफवा कोण पसरवतंय याविषयीची माहिती नाही आणि अफवा पसरवण्यामागची कारणं नेमकी काय आहेत? कुणाला मॅनिप्युलेट करण्यासाठी हे सगळं केलं जातंय? की मीडिया ट्रायल्स चालवायच्या म्हणून हे सगळं केलं जातंय? की आणखी काही कारण आहेत? या सगळ्याचा तपास तर आता मग एस-आय-टीलाच करावा लागणार आहे. समृद्धी या सगळ्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर बंगल्यावरून फोन येतो आणि या सगळ्या तपासाची गती जी आहे ती संथ होते किंवा तो तपासच पुढे जात नाही असं वारंवार ज्ञानेश्वरी मुंडे देखील म्हटल्याचं पाहायला मिळालं. आणि बंगला म्हटल्यानंतर अर्थातच वाल्मिक कराड आणि त्याच्या 2 मुलांकडे त्याचा रोख जातो आणि जी काही चर्चा किंवा ज्या काही बातम्या समोर आल्या होत्या, की वाल्मिक कराडच्या घरामध्ये काम करणाऱ्या दोघांची सुद्धा ब्रेन मॅपिंग टेस्ट आणि त्यापैकी एक अशी नार्को टेस्ट देखील झालेली आहे. तर या सगळ्यामागे कुठेतरी वाल्मिक कराड नावाची अदृश्य शक्ती या सगळ्या अफवा पसरवण्यामध्ये काम करते असं म्हणता येईल. असं आपण म्हणू शकतो म्हणजे अंदाज व्यक्त करू शकतो. कारण आत्तापर्यंत कोण नेमकं ह्या अफवा उठवतंय किंवा कुणापासून याची सुरुवात झाली आहे याविषयी कुठलीच माहिती नाहीये. म्हणजे ही अशी चर्चा आहे की ज्या चर्चेचं कुठून नेमकं मूळ सुरुवात झाली आहे ही कुणालाच माहीत नाही. अचानकच ओघाओघात या सगळ्या बातम्या पसरायला सुरुवात झाल्या. पण मुळातच ही केसच मुळात इतकी सेन्सिटिव्ह केस आहे की या प्रकरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्राने या केसवरती आता प्रचंड लक्ष दिलेलं आहे. जेव्हा वाल्मिक कराडच्या घरातील 3 लोकांच्या या सगळ्यामध्ये दोघांची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट होणार होती. त्यानंतरच कुठेतरी आपण आता आरोपीच्या जवळ चाललेलो आहोत आणि या सगळ्यामध्ये जे आत्तापर्यंत सुटलेले आहेत किंवा वाचलेले आहेत, ते सुद्धा लवकरच या सगळ्या प्रकरणामध्ये अडकतील, अशी शक्यता निर्माण होत होती. दुसरीकडे संतोष देशमुख प्रकरणामध्ये तुरुंगात असलेला वाल्मिक कराड याला महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याच्यावरती कदाचित दोष निश्चिती वगैरे होऊ शकते. त्या अनुषंगाने आता आपण तपासात पुढे जात असताना अचानकच अशा पद्धतीच्या अफवा पसरवलं जाणं किंवा अशा पद्धतीच्या चर्चा अचानक सुरू होणं, हे नेमकं कोण करतंय माहीत नाही. मात्र या सगळ्या मागे कुणी ना कुणी अदृश्य शक्ती आहेत, हे नक्की. कारण आपण अनेकदा बघतो, की कुठल्याही प्रकरणात अशा अनुषंगाने काही अफवा पसरवल्या जात असतात. मात्र प्रत्येकच वेळेस त्यावरती पोलीस एक्सप्लेनेशन देतील, असं फारसं कधी होत नाही. या प्रकरणावरती पोलिसांनी स्वतः प्रेस नोट काढून त्यांचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, की हे सगळे जे अहवाल आहेत, हे आमच्याकडे आहेत, गोपनीय आहेत. कुणालाही हे अहवाल दिले गेलेले नाहीत आणि विशेष म्हणजे या सगळ्या चर्चा किती सीरियस आहेत किंवा या सगळ्या चर्चांचा किती इम्पॅक्ट होऊ शकतो, किती प्रभाव पडू शकतो तपासावरती, या सगळ्या कायदेशीर सुनावण्यांच्या दरम्यान या सगळ्याचा किती प्रभाव पडू शकतो, हे यावरून लक्षात येतं, की पोलिसांनी स्वतः इशारा सुद्धा दिलेला आहे, की जे कुणी या प्रकरणामध्ये अशा पद्धतीच्या अफवा पसरवतील, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होईल. संकेत आपण प्रेस नोटमध्ये जो दुसरा पॅराग्राफ आहे, जो याच रिलेटेड आहे, तो थोडासा मी प्रेक्षकांना वाचून दाखवू इच्छिते. कारण आपण जर बघितलं 3 पॅराग्राफची ही प्रेस नोट आहे. पहिल्या पॅराग्राफमध्ये संपूर्ण घटना लिहिलेली आहे, की महादेव मुंडे यांची हत्या कशी झाली आणि एस-आय-टी गठीत कशी झाली आणि तपास कसा सुरू आहे. या अनुषंगाने सगळं लिहिलेलं आहे. मात्र जो दुसरा पॅराग्राफ आहे त्यामध्ये सविस्तर असं लिहिलेलं आहे, की सदर जो गुन्हा घडलाय त्या गुन्ह्यामध्ये काही संशयित इसमांची पॉलिग्राफ, लाय डिटेक्टर, BEOS
त्याचबरोबर ब्रेन मॅपिंग आणि नार्को अॅनालिसिस अशा पद्धतीच्या काही मानसशास्त्रीय चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. सदर मानसशास्त्रीय चाचण्यांचे अहवाल हे अत्यंत गोपनीय असून ते सगळे जे अहवाल आहेत हे केवळ तपास यंत्रणांच्या अधिकृत अभिलेखात सुरक्षित आहेत. म्हणजे हे केवळ सध्या तरी तपास यंत्रणा म्हणजे कोण तर एस-आय-टी कडे आहेत. बाकी कुणाकडे सुद्धा नाहीत. त्यांच्याकडेच केवळ आहेत. त्याचबरोबर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, माध्यमांस किंवा सामान्य नागरिकास हे अहवाल दाखवण्यात आलेले नाहीत अथवा त्याची कोणतीही माहिती सुद्धा देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. जर कोणी खोटी माहिती प्रसारित करत असेल तर त्यास कायद्याच्या तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर सदर गुन्ह्याचा जो तपास आहे हा एस-आय-टीच्या माध्यमातून सुरू आहे. योग्य पद्धतीनं आणि पारदर्शकरित्या कायदेशीर प्रक्रियेनुसार तपासाच्या हितासाठी म्हणून आवश्यक त्या सर्व बाबींची सखोल पडताळणी करण्यात येत आहे. असे हे शेवटचे 2 पॅराग्राफ आहेत, ज्यामध्ये अतिशय महत्त्वाचा हा सगळा कंटेंट आहे. कारण यामध्ये स्वतः पोलिसांनीच म्हटलंय, की हे अहवाल केवळ आमच्याकडे आहेत. हे अहवाल आमच्याशिवाय इतर कुणाकडे सुद्धा नाहीत. किंवा आमच्या माध्यमातून हे कुणाला दाखवले वगैरे गेलेत का? तर तसंही झालेलं नाही. जे कुणी असं म्हणतंय या केवळ अफवा आहेत आणि जे अफवा पसरवतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाईल. कारण प्रकरण सेन्सिटिव्ह आहे. या सगळ्या अफवांचा सुद्धा इम्पॅक्ट होऊ शकतो, प्रभाव होऊ शकतो. त्यामुळे मुळातच या अफवा पसरवण्याच्या मागे कुणा ना कुणाचं तरी डोकं असणार आहे, एवढं नक्की. अदरवाईज या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वतः प्रेस नोट काढून किंवा अफवांच्या विरोधात आम्ही कारवाई करू वगैरे इतकं सगळं बोलण्याची गरज तशी पडली नसती. कारण अनेक प्रकरणांमध्ये अशा पद्धतीच्या अफवा पसरवल्या जातात. काही समाजकंटक असतात, काहींना स्वतःचे काही हितसंबंध असतात, स्वार्थ असतात, ते साधण्यासाठी अशा पद्धतीच्या अफवा या कायमच पसरवल्या जातात. विशेषतः जी सेन्सिटिव्ह प्रकरणं असतात त्यामध्ये तर हे सातत्यानं पाहायला मिळतं. मात्र पोलिसांनी समोर येऊन अशा पद्धतीनं प्रेस नोट रिलीज करणं हे फारसं घडत नाही. हे या प्रकरणात घडलंय. त्यामुळे या सगळ्याच्या मागे नेमकं कोण आहे? कुणीतरी आहे हे कन्फर्म आहे, पण कोण आहे? या सगळ्याचा तपास कदाचित एस-आय-टीला करायचा असेल तर ते करतील, अन्यथा मग तपासही केलं जाणार नाही. निश्चितच या सगळ्यामध्ये प्रामुख्याने हे सगळं प्रकरण झाल्यानंतर मला वाटतं पहिल्यांदाच अशा प्रकारची प्रेस नोट जी आहे हं. ती समोर आलेली आहे आणि कडक कारवाईचा इशारा खरं तर पोलिसांकडून देण्यात आलेला आहे. आता या सगळ्यामध्ये ह्या अफवा नेमक्या कोणी पसरवल्या किंवा या अफवा का पसरवल्या, त्या पसरवण्यामागचा हेतू काय होता? या सगळ्याचा तपास आता एस-आय-टी आणि बीड पोलिसांना संयुक्तरित्या करायचा आहे. त्यामुळे या सगळ्यामधून अफवा कोणी पसरवल्या त्याला ज्या पद्धतीने प्रेस नोटमध्ये कारवाईचा इशारा दिलाय, त्या पद्धतीने त्यांच्यावर खरंच कडक कारवाई होते का? याबरोबरच महादेव मुंडे यांच्या हत्यारांना, महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना अ, कडक शिक्षा देण्यासाठी सुद्धा एस-आय-टी आणि बीड पोलीस पुढच्या काळामध्ये काय प्रयत्न करतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.